हाय हॅलो सर्वांना नमस्ते. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या एपिसोडला. स्टोरीचं नाव आहे ऑफिसवाला लव विथ टशन, एपिसोड 174. मग फॅशन शोनंतर अर्जुन ऑफिसमध्ये गेला आणि तन्वी घरी गेली. आणि अर्जुन थंड होता आणि तन्वी घाबरली होती. त्याला नक्कीच आवडलं नाही आर्यनच्या बेबीची शपथ घातलेली हे तिलाही माहीत होतं. म्हणून सगळ्यात शेवटी नाईलाजानं तिनं ते पाऊल उचललं आणि तिला अर्जुनचा मूड कसा आहे हे चेक करण्यासाठी त्याला फोन केला तिनं. पण अर्जुन तिचा फोन घेत नव्हता. आणि आता ती थोडा वेळ थांबली आणि मग स्वीटीच्या फोनवरून तिनं त्याला फोन केला. आता स्वीटीचा फोन आहे म्हणजे काही एमर्जन्सी तर नसेल ना, म्हणून त्यानं फोन उचलला आणि म्हणाला, बोल स्वीटी, आर यू ओके? तशी तन्वी तिकडून घाईघाईत म्हणाली, अर्जुन मी बोलते. प्लीज अर्जुन, फोन ठेवू नकोस प्लीज. आता तुला माझी शपथ आहे. तसा कानाचा फोन काढून ठेवायला जाणारा अर्जुन पुन्हा कानाला फोन लावून म्हणाला, हल्ली तुला शपथ खेळण्याची फार हौस आली आहे ना? मग मी येतोय घरी, तेव्हा तुला काय ड्रामे करायचे आहेत ते कर. मी ऑल नाईट तुझी खबर घेणार आहे. तशी तन्वी आणखीन घाबरली आणि म्हणाली, अर्जुन तू काय करशील? आणि अर्जुन म्हणाला, फोन ठेव, आता मला वेळ नाही आणि मीही अजून त्याचा विचार केला नाही की मी तुझ्यासोबत काय करेन. आणि तन्वी आणखीन घाबरून गयावया करत म्हणाली, अरे पण ऐक ना, तू नको ना चिडू माझ्यावर, आता फॅशन शो संपला. आणि अर्जुन तशाच थंड आवाजात म्हणाला, यस डार्लिंग, आय नो फॅशन शो इज ओव्हर, बट शो ऑफ अर्जुन इज बिगिन, जस्ट वेट अँड वॉच. अशी अर्जुननं तिला आता सरळ सरळ गोड बोलून धमकी दिली. आणि तन्वीनं घाबरून तिच्या कोरड्या पडलेल्या ओठांवरून जीभ फिरवली आणि त्याला गोड बोलत म्हणाली, अर्जुन अरे इतकं नको ना तू मनाला लावून घेऊ. अरे नाही कोणी काही बोलणार तुला, मीडियावाले सुद्धा कौतुक करत होते आपलं. आणि अर्जुन म्हणाला, माझं नाही तुझं, तुला कौतुक ऐकायची सवय आहे, मला नाही. मी आहे असाच आहे, मग कुणाला आवडत असेल अगर आवडत नसेल, आय डोंट केअर. मला फक्त आणि फक्त माझे तत्त्व पाळायला आवडतात आणि तत्वानुसार चालायला आवडतं. आणि इतर कोणासाठीच मी माझ्या तत्वात सॅक्रिफाईस करत नाही. आणि तुझ्यामुळे, फक्त आणि फक्त आज तुझ्यामुळे मी तू केलेला बिंडोकपणा सहन केला आणि यामुळे मला आज मनाविरुद्ध तिथं यावं लागलं आणि ते चीप मॉडेलिंग करावं लागलं. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन तू आधी हो म्हणाला असता तर मी हे केलं नसतं. आणि अर्जुन म्हणाला, तू माझ्या जीवावर वचन का दिलंस मधुला? मी दुसऱ्या मार्गाने तिला फेमस केलं असतं. पण आता असू दे, जे झालं ते झालं. मला जितक्या लोकांनी बघितलं तेवढं पुरेसं आहे, पण मी ते फोटो पब्लिश होऊ देणार नाही. शपथ घातलीस म्हणून आलो आणि आत्ताच्या आता फोन करतो आणि सगळ्यांना सांगतो की हे फोटो पब्लिश करायचे नाहीत. तशी तन्वी घाबरली, तिचा तर चेहराच उतरला आणि इतका सगळा अट्टहास करून मग उपयोग तरी काय? आणि तन्वी म्हणाली, अर्जुन असं नको ना करू. अरे मग काय उपयोग इतकं करून? तू इंटरफेअर करू नको. तू इथे तुझ्या पॉवरचा वापर करायचा नाही, प्लीज माझं ऐक. आणि अर्जुन म्हणाला, एक्सक्यूज मी, माझा चेहरा आहे आणि तो कुठे वापरायचा आणि कुठे नाही हे माझ्या हातात आहे. असं म्हणून अर्जुननं फोन ठेवला. आणि अतुलला म्हणाला, अतुल त्या फॅशन शोचे स्पॉन्सर आणि मॅनेजमेंट जे आहेत त्यांना आत्ताच्या आत्ता कॉल कर आणि ज्यांनी माझे फोटोज काढलेले आहेत ते बाहेर पडणार नाहीत. सगळे फोटो डिलीट होतील, पटकन सांग. आणि आता अतुल काहीही बोलला नाही, फक्त यस सर म्हणाला आणि कामाला लागला. आणि तन्वीनं लगेच मधूला फोन केला आणि म्हणाली, मधू अगं आता काही खरं नाही, आपली सगळी मेहनत पाण्यात जाणार. मधू म्हणाली, काय झालं आंटी, एनी प्रॉब्लेम? तन्वी म्हणाली, अगं अर्जुन सध्या खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो ना आता फॅशन शोमधला एकही फोटो बाहेर पडू देणार नाही. आणि जर एकही फोटो बाहेर पडला नाही तर तुझ्या डिझाईन लोकांपर्यंत कशा पोहोचतील? आणि तुझ्या डिझाईन जर लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत तर त्या खपतील कशा? त्यांना मागणी कशी येईल? तू फेमस होणार नाही आणि आपली सगळी मेहनत पाण्यात जाणार आहे. आता मधूसुद्धा घाबरली. तिनं तर अजून तिचे कपडे नीट ठेवलेही नव्हते आणि त्याआधीच फॅशन शोबाबत ही वाईट बातमी. आणि म्हणाले, आंटी आता काय करायचं? तन्वी म्हणाली, एक काम कर, तू त्याला बोल,
तो नक्कीच तुझं ऐकेल. मधू म्हणाली, आंटी मी डॅडशी बोलू का? ते अर्जुन अंकलसोबत बोलतील. तन्वी म्हणाली, अतुलसोबत बोलून काहीच फायदा नाही मधू, तो त्याला काहीच बोलणार नाही. त्यापेक्षा तू बोल, तर अर्जुनवर काहीतरी परिणाम होईल. अतुल अर्जुनच्या डिसिजनमध्ये इंटरफेअर करत नाही, तुला माहीत आहे ना. आणि मधू म्हणाली, बरं मी बोलते अर्जुन अंकलसोबत. असं म्हणून तिनं फोन ठेवला आणि अर्जुनशी बोलण्यासाठी तिनं घाबरत त्याला कॉल केला. त्यावेळी अर्जुन त्याच्या खुर्चीतून उठलाच होता आणि मीटिंगसाठी निघाला होता. इतक्यात त्याचा फोन वाजला आणि तिचा फोन न टळता तो फोन घेऊन म्हणाला, आय विल कॉल यू लेटर बेटा, आणि फोन ठेवला. आणि मधू नाराज झाली. तिनं पुन्हा तन्वीला कॉल केला आणि म्हणाली, आंटी अर्जुन सरांनी कॉल घेतला पण बोललेच नाहीत, आता काय करू? तन्वी म्हणाली, आधी त्या फॅशन शोच्या स्पॉन्सरला फोन कर आणि विचार की अर्जुनने त्यांना काही ऑर्डर दिल्यात का, की त्यानं फक्त मलाच असं बोललं आहे. आता मधू तिथं जाऊन बघितलं आणि डोकं पकडून सगळे बसले होते, कारण मधू तिथं पोहोचण्यापूर्वीच अर्जुनची ऑर्डर आली होती की एकही फोटो बाहेर लीक होऊ द्यायचा नाही. आणि त्यांना खूप टेन्शन आलं होतं, कारण अर्जुन आणि तन्वीमुळे हा फॅशन शो एकदम हटके झाला होता आणि आता तो खूप फेमस होणार होता आणि तो जर कोणालाच दाखवायचा नसेल तर त्याचा उपयोग काय. आणि मधूनं पुन्हा तन्वीला फोन केला आणि म्हणाली, आंटी सगळे खूप टेन्शनमध्ये आहेत. अर्जुन अंकलनं ऑर्डर दिली पण, आणि आता एकही फोटो बाहेर जाणार नाही. आणि तन्वीला टेन्शन आलं आणि तन्वी म्हणाली, मधू आता तू उठ आणि थेट ऑफिसमध्ये जा त्याच्या, आणि आता तू त्याला इमोशनल कर. तिथं तुझी बेस्ट फ्रेंड आर्या आहे, तिला सोबत घे आणि त्याची समजूत काढ मधू, त्याशिवाय पर्याय नाही. मी तर माझं काम केलं, तेही त्याच्याशी पंगा घेऊन. माझं काय होईल मला अजूनही माहीत नाही, पण आता उरलेलं काम तुला करायचं आहे. आणि मधू लगेच उठली. खूपच एमर्जन्सीमध्ये अर्जुनच्या ऑफिसमध्ये निघाली. तो मीटिंग हॉलमध्ये होता, ती बाहेर त्याचा वेट करत होती. आर्यासुद्धा कामात होती. आणि मग ती फ्री झाल्यावर मधू तिला भेटली आणि तिला सगळं समजावून सांगितलं आणि म्हणाली, प्लीज हेल्प मी आरू, आता अंकलला कसं म्हणवायचं प्लीज तू सांग ना. आणि आर्यानं थोडा विचार केला आणि तिला एक ट्रिक सांगितली आणि मीटिंग रूमच्या बाहेर दोघीही उभा राहिल्या. आता मीटिंग संपली आणि अर्जुन जसा बाहेर आला तशी मधू आली आणि अर्जुनला मीटिंग मारून म्हणाली, थँक्यू अंकल, आजचा फॅशन शो सगळ्यात वेगळा होता. फॅशन शोच्या हिस्ट्रीमध्ये असा फॅशन शो झाला नाही. आणि आता बघा, माझे डिझाईन सगळ्यांना आवडली ना, तर तुमच्यामुळे माझ्या डिझाईनला खूप किंमत येईल. आणि अंकल, माझं डिझायनर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. तुमच्यासारखा वेलविशर आणि प्रोत्साहन देणारा आयुष्यात असेल तर कधीच कोणाला काही कमी पडणार नाही. आणि आता अर्जुनच्या पाठीमागे अतुलसुद्धा होता आणि हे सगळं बघून तो गप्पच होता. आणि मधूनं अर्जुन फोटो डिलीट करण्याची ऑर्डर दिली आहे हे त्याला आपल्याला माहीत नाही असंच दाखवलं, त्याला काहीच जाणवू दिलं नाही आणि आपण फक्त त्याला थँक्यू म्हणण्यासाठी इथे आलो आहे असं सांगितलं. आणि आता अर्जुननं आर्याकडे बघितलं आणि दुसरीकडे प्रेमानं मधूच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, गॉड ब्लेस यू बेटा, खूप प्रगती कर, बेस्ट ऑफ लक. आणि त्याच्या केबिनमध्ये गेला आणि अतुलला म्हणाला, अतुल मगाशी जे सांगितलं ना ते कॅन्सल कर आणि होऊ दे फोटो पब्लिश. मी ना आता मांजरासारखा करणार आहे, डोळे झाकून बसणार, मग काय होईल ते होऊ. अतुलने लगेच फोन केला आणि सांगितलं की तुम्ही फोटो पब्लिश करू शकता, अर्जुन सरांची हरकत नाही. आणि सगळ्यांना आनंद झाला. आणि मधूलासुद्धा तिकडून फोन आला आणि कळलं की अर्जुन सरांची परमिशन मिळाली. आणि मधूनं आर्याला मिठी मारली आणि म्हणाली, थँक्यू सो मच आरू, मी तर खूप घाबरले होते. आणि आर्या म्हणाली, डॅड ना कुठल्याच गोष्टीच मानत नाहीत, ना तलवार से ना गोलियों की बौछार से, अर्जुन सर मानते हैं तो सिर्फ प्यार से. आणि मधूने तन्वीला फोनच केला आणि लगेच ती गुड न्यूज दिली. आणि तन्वीला म्हणाली, आंटी तुम्हीसुद्धा अर्जुन अंकलचं प्रेमानं स्वागत करा, म्हणजे ते काहीही करणार नाहीत. आणि आता तन्वीनं तोही प्रयत्न करून बघावा, उपयोग होईल की नाही होईल माहीत नाही, पण तो घरी येण्याच्या आत त्याच्या आवडीचा सगळ्याच्या सगळा डिनर बनवला. आर्यन आणि स्वीटीला त्यांच्या रूममध्ये डिनर पोहोचवला. खाली त्या दोघांसाठी कॅन्डल लाईट डिनर प्लॅन केला घरीच. आणि आर्यन आधीच घरी आला होता, त्याच्यानंतर अर्जुन घरी आला आणि त्यानं बघितलं तर घरात अंधार. आणि तो म्हणाला, आता प्रत्येकाला अश्मयुगात जगण्याची सवय लावणार की काय ही बाई, काहीही करत असते. असं म्हणून तो लाईट लावायला गेला तर लाईटही लागेना. त्यानं नोकरांना हाक मारली, एकही नोकर समोर येईना. आणि अर्जुन चिडून म्हणाला, व्हॉट द हेल यार, कुठे गेले सगळेच्या सगळे, आज सगळ्यांनी संप केला आहे की काय, घरात कोणी आहे की नाही, की मी चुकून दुसऱ्याच्या घरात आलो आहे.
असं म्हणून अर्जुन निघाला बेडरूमकडे आणि अडखळला आणि स्वतःलाच म्हणाला, ओ माय गॉड, माझ्याच घरात आता मला चालणं मुश्किल झालं आहे. आणि का नाही होणार, सगळी मर्जी तर तिची चालते ना हल्ली. आता अशी अंधार करून बसणार आहे का, की गेली पळून माहेरी मला घाबरून. असं म्हणून तिथे सोफ्याचा आधार घेऊन बसला आणि त्यानं टाय ढिल्ली केली. तसं सोफ्याच्या पाठीमागून त्याच्या गळ्यामध्ये तिनं मिठी मारली आणि ते हात त्याच्या छातीवर घासू लागली. तसं अर्जुन चिडला आणि तिला म्हणाला, म्हणजे तनू तू इथे आहेस तर पटकन लाईट लाव आणि माझ्यापासून का लपून राहतेस, आता घाबरतेस का माझ्यासमोर यायला. तसं तन्वीनं लाईट लावण्याऐवजी मेणबत्ती लावली आणि त्याला म्हणाली, बेबी डू यू लव्ह मी. आणि अर्जुन तोंड फिरवून म्हणाला, नो. ती पुन्हा त्याच्या तोंडासमोर गेली आणि पुन्हा एकदा लाडात विचारलं, अर्जुन सर डू यू लव्ह मी. आणि अर्जुन आणखी थोडा रागात म्हणाला, नो नो नेवर. शपथ घालून काम करून घेते, तुझ्यात हिंमत नव्हती ना मला तयार करण्याची, म्हणून अशी ब्लॅकमेल करतेस का. आणि त्यांनी त्याचं बोलणं ऐकून पुन्हा एकदा म्हणाली, अर्जुनजी डू यू लव्ह मी, येस ऑर नो, टेल मी. आणि अर्जुन तरीही म्हणाला, नो 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 नो. आणि तू कितीही वेळा विचारलं ना आणखीन तरीही माझं उत्तर हेच असेल. आणि तन्वी म्हणाली, ठीक आहे, मग जोपर्यंत तू हो म्हणत नाही ना तोपर्यंत मी या मेणबत्तीवर हात पकडणार, मग बघू तुझा हट्ट जिंकतो की माझा. आणि जर प्रेम नव्हतं तर लग्न का केलं माझ्याशी. आणि अर्जुन म्हणाला, आता तू इथून सुरुवात करणार आहेस का, तर ऐक, लिसन, लग्न तुलाही करायचं होतं माझ्याशी म्हणून मीही केलं. आणि तन्वी म्हणाली, डार्लिंग हमने तो आपकी जगह आपके गुस्से से प्यार किया और आपके ॲटिट्यूड से शादी की. असं म्हणून तिनं त्याला पुन्हा एकदा विचारलं, डिअर हबी डू यू लव्ह मी. आणि खरंच मेणबत्तीवर हात पकडला. तसं दुसऱ्या सेकंदाला त्यानं ती मेणबत्ती विझवून टाकली आणि तोंड फिरवून बसला. तन्वी दुसऱ्या मेणबत्तीकडे गेली, पुन्हा तिथे जाऊन तिच्यावर हात पकडला. अर्जुननं तीही मेणबत्ती विझवून टाकली आणि रागात म्हणाला, तनू डोंट बी अ सिली, मूर्खपणा करू नकोस. आणि ती हसून म्हणाली, हाय अर्जुन जी, आपके प्यार से ज़्यादा खूबसूरत तो आपका गुस्सा है जनाब. ऐसा लगता है कि हमने आपसे शादी ही नहीं की, हमने तो आपके गुरूर से शादी की और ऐसे 100 जन्म कुर्बान आपके गुस्से पर. असं म्हणून तिनं आणखीन एका मेणबत्तीवर तिचा हात पकडला आणि त्यानं पागल औरत असं म्हणून आता सगळ्याच मेणबत्त्या विझवून टाकल्या. आणि रागात तसाच धडपडत बेडरूममध्ये निघाला तसा पुन्हा अडखळला आणि तिच्या अंगावर पडला. दोघेही एकमेकांच्या मिठीत आले आणि तो उठायला जाणार इतक्यात तन्वीनं त्याला मिठी मारली, छातीवर छाती टेकवली, त्याला उठोच देईना. आणि अर्जुन म्हणाला, ओय बूढ़ी औरत, ये क्या पागलपण है, मला उठू दे. आणि तन्वी आणखीन लाडात येत म्हणाली, बूढ़े होंगे आप मिस्टर अर्जुन, अभी तो हम जवान है. असं म्हणून त्याच्या ओठांवर अंधारातच ओठ टेकवले आणि अर्जुननं डोक्यावर हात मारला. आणि आता बघूया उद्या या गोड आणि रोमॅन्टिक आक्रमणाचं अर्जुन सर कसं स्वागत करतील. स्वतः घायाळ होतील की तिला घायाळ करतील. थँक्यू सो मच.